नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता तुम्ही हा जो प्लॉट बघताय हा 58 दिवसाचा एसएसचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट बघितल्यावर असं वाटत नाही की एसएसचा प्लॉट आहे, कारण ह्याची पाकळी आणि घड बघितलं तर सुपर सोनाकासारखेच दिसते. आणि आज याचा एसएसहून दुसरा दिवस आहे. आता तुम्ही या प्लॉटची साईज आणि पॉईंट बघितलं तर एक नंबर खतरनाक दिसतोय. आणि हे सगळं एका गोष्टीने होत नसते, त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असते. त्या अनेक जण म्हणतात कोणतं टॉनिक वापरले, काय केले, तर तुमच्या घडाची नॅचरल गळ होणे आणि तुमचा एसएस स्प्रे कधी होतोय ते महत्वाचं आहे. ज्यावेळी तुमच्या मान्याची साईज बारीक गव्हासारखी होत्या त्यावेळी तुम्ही एसएस स्प्रे घेऊ शकताय. म्हणजे तुमचा प्लॉट जरी पुढे माग असला तर लेट स्प्रे केल्यानंतर सगळीकडे एक समान येते ते, आणि प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचं व्हेरिएशन दिसत नाही. म्हणजे एक समान प्लॉट दिसायला सुरुवात होते. म्हणजे याच्यावरून हे समजते की तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये कोणतं टॉनिक वापरले, यापेक्षा तुम्ही तुमच्या प्लॉटची गळ कशी करून घेतल्या, कोणत्या स्टेजला आणि कितव्या दिवशी स्प्रे टाकलाय हे खूप महत्वाचं ठरतंय. 1-2 दिवस लेट स्प्रे टाका, पण एक राशी उदी माल मग त्यावेळी स्प्रे टाका. द्राक्ष बागी संदर्भात कोणतीही अडचण असली तर कमेंटमध्ये विचारू शकताय. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.